आत्ता आपल्यासोबत आहेत येवले अमृततुल्यचे फाउंडर मिस्टर नवनाथजी येवले. आत्ता त्यांचं झील कॉलेजमध्ये बिझनेस कॉन्क्लेव्हला एक चर्चासत्र देखील झालं, त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन देखील केलं. सर, आत्ता आम्ही स्वतः तुमचं चर्चासत्र देखील अटेंड केलं होतं. प्रचंड प्रोत्साहन या ठिकाणी देखील मिळत होतं. आपण स्टुडंट्सच्या प्रतिक्रिया पण आत्ता बघितल्यात. पण तुम्ही जेव्हा एक वाक्य बोललात ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न असा पडला की तुम्ही आत्ता म्हणालात की बिझनेस करताना कुठला का असे ना त्यासाठी पैसा लागत नाही तर आयडियाज लागते. बट प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलं तर पैसा लागतोच ना सर? येस, पैसा हा व्यवसायासाठी लागतो, पण तितका तो गरजेचा नाही आहे ज्यावेळेला आपल्याला इनिशियल फेजला आपल्याला चालू करायचं आहे. कारण जर तुमच्याकडे एखादी चांगली आयडिया असेल तर तुमची आयडिया एखादा कोणताही फायनान्सर जो तुमच्यावरती पैसे लावू शकतो तर तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो तुमच्यावरती. तुमची आयडिया चांगली असेल, जर ती आयडिया कमी पैशामध्ये होणार असेल आणि तेवढाही पैसा तुमच्याकडे नसेल तर ते पैसे जे आहेत ते आपण मित्र, नातेवाईक, जवळचे जे काय आहेत त्यांच्याकडनं आपण ॲरेंजमेंट करून आपण त्या व्यवसायाला सुरुवात करू शकतो. म्हणजे व्यवसायाला पैसा नक्कीच लागतो, पण आपण ज्यावेळेला पैशाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपली सुरुवातच होत नाही. त्याच्यामुळं व्यवसायामध्ये आयडिया फार महत्त्वाची राहते. कारण आयडिया ही तुम्हाला लोकांना पटवून देता आली की बाबा माझी आयडिया काय आहे आणि त्याच्यावरती मी माझा व्यवसाय कसा मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि एखादी चांगली जर तुमच्याकडे आयडिया असेल तर लोकंसुद्धा त्याच्यावरती पैसे लावायला तयार होतात. म्हणून मला असं वाटतं की एक चांगली आयडियाने सुद्धा चांगला बिझनेस होऊ शकतो. बिझनेस करण्यासाठी पैसा हा सेकंडरी आहे आणि फर्स्ट इथे ती आयडिया आहे. सर, आणि जेव्हा आपण नवउद्योजकांबद्दल बोलतो किंवा जी तरुणाई आहे ज्यांना ते व्यवसाय करायचा आहे, सगळ्यात पहिला असा प्रश्न त्यांना पडतो की भांडवल. मग आता भांडवलची अरेंजमेंट ही नोकरी करूनच केली पाहिजे किंवा भांडवलची जी कन्सेप्ट आहे, तर बिझनेस करताना भांडवल कितपत महत्त्वाचं आणि भांडवलची कन्सेप्ट तुमच्यानुसार कशी आहे आणि तुम्ही कशी सुरुवात केली या गोष्टीची? येस, नक्कीच. माझ्या आयुष्यामध्ये मी 32 व्यवसाय केलेले आहेत आणि 32व्यानंतर हा 33वा व्यवसाय सक्सेस झाला, तो म्हणजे येवले अमृततुल्य. मी माझ्या प्रवासात पण आत्ता सांगितलं की येवले अमृततुल्यची सुरुवात ही आम्ही टपरीवरनं केली. म्हणजे कोणत्याही व्यवसायाची सुरुवात तुम्ही फार मोठी करायला जाऊ नका. इनिशियल लेवलला कमी भांडवलात सुद्धा तुम्ही सुरुवात केल्याच्यानंतर, कारण ही तुमची सुरुवात आहे. आज तुम्हाला काय खूप मोठं व्हायचं आहे असं तुमच्या पुढं कोणतं, म्हणजे जो नवीन व्यवसाय करतोय की मला आज व्यवसाय करायचा आणि मला लगेच, कारण लोकांना कसं पाहिजे असतं की इन्स्टंट पाहिजे असतं. मी व्यवसाय चालू केला तर लगेच मला व्यवसायाने मला दिले पाहिजेत. मला असं वाटतं की व्यवसाय हा खूप कमी भांडवलामध्ये तुम्ही चालू करा. त्या व्यवसायाला तुम्ही पहिलं लोकांपर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर लोकांच्या आवडी-निवडी सगळ्या गोष्टी त्या ओळखा. त्याच्यानंतर मार्केटिंग, ब्रँडिंग, बाकीच्या गोष्टी आहे त्याच्यावरती प्लॅनिंग करा आणि मग त्याच्यानंतर एक स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करा. म्हणजे जर सांगायचं झालं तर समजा नवीन उद्योजक आहे ज्यांनी त्याच्या 25व्या वर्षी 20व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात करतोय, तर मला असं वाटतं की त्याला एकदम चांगला पीक कालावधीनं ग्रोईंग व्हायला कमीत कमी एक पहिले 3 वर्ष तर त्याला शिकण्यामध्येच जातात. त्याच्यानंतरचे पुढचे जे 3 वर्ष आहेत तर कुठंतरी तो बिझनेसला एकदम चांगल्या लेवलला तो हँडल करायला लागतो. तर असं स्टेप बाय स्टेप ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला इनिशियल फेजला आपण कमी भांडवलामधून तुम्ही चालू करा, म्हणजे तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम जास्त येणार नाही. पण ज्यावेळेला आपण मोठा विचार करतो की मला मोठं काहीतरी करायचं आहे आणि त्याला भांडवल खूप मोठं पाहिजे, मग ज्यावेळेला मोठं भांडवल लागतं तर मोठं भांडवल लागत असताना मग पैशाच्या अडचणी क्रिएट होतात की बाबा आता हे करायचं कसं करा, माझ्याकडे आता पैसेच नाही आहेत. तर मला असं वाटतं की कमी भांडवलामधून म्हणजे छोटी सुरुवात असावी, पण विजन फार मोठा असावा. तर शेवटचा प्रश्न असा की तुम्ही आत्ता बोलताना 5P बद्दल बोललात, ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. तर या 5P म्हणजे नेमकं काय आणि शेवटचा म्हणजे सल्ला द्यायचा झाला तर आपण तरुणाईला एक संदेश काय देऊ इच्छिता 5Pच्या माध्यमातून? येस, आणि 5P म्हणजे नेमकं काय हे पण आमच्या व्ह्युअर्सला आणि ऑडियन्सला नक्की सांगा. येस, मला असं वाटतं की व्यवसाय करत असताना व्यवसाय काकाने केला, मामाने केला, भावाने केला, काकाने केला म्हणून तुम्ही व्यवसाय करायला जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून जा, व्यवसाय ही सिस्टमॅटिक पद्धत आहे. जसं तुम्ही पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी जाण्यासाठी तुम्ही अभ्यास करता आणि अभ्यास केल्याच्यानंतर वर्षांनी परीक्षा देता आणि मग पास होता आणि मग दुसऱ्या वर्गामध्ये जाता. व्यवसायाचं पण सेम आहे. व्यवसाय बघून करायला जाऊ नका, व्यवसायाचा पहिला अभ्यास करा आणि मग व्यवसाय करायला सुरुवात करा. मग हा व्यवसाय करत असताना 5P व्यवसायाचे आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिला P म्हणजे येतो पीपल. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला माणसांची गरज लागते. त्याच्यामुळं ज्यावेळेला तुम्ही माणसं घेताल त्यावेळेला माणसं चांगलीच निवडा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे मावळे आहेत ते निवडताना त्यांनी कुठं चूक केली नाही आणि त्या मावळ्यांच्या हातामध्ये चांगली जबाबदारी दिली आणि त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी लढले आणि अजून मावळे तयार केले. तसंच P महत्त्वाचं आहे की पीपल, की चांगली लोकं
तुमच्या कंपनीमध्ये कामाला घ्या. दुसरा पी म्हणजे प्रोसेस. माणसं कामाला आली की आपण पाहतो की एक सिस्टीम, एक मोबाईल असेल, पी सी असेल किंवा कोणती पण एक सिस्टीम आहे, तर सिस्टीम त्याच्यामध्ये जे आपण डेटा टाकतो त्यानुसार काम करते. पण ज्यावेळेला व्यक्ती आपल्याकडे कामाला येतो त्याला इमोशन्स असतात. त्याच्याकडून ज्यावेळेला आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेला त्याला आपण प्रोसेसनीच त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळं प्रोसेस स्टँडर्ड करा. तिसरा पी म्हणजे प्रोडक्ट. आता प्रोडक्ट ज्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये काढणार आहे त्यावेळेला प्रोडक्ट अफोर्डेबल प्राईजमध्ये असायला पाहिजे, लोकांना परवडणारा असायला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त त्याची रिपेटेबल मागणी असायला पाहिजे त्या प्रोडक्टची. त्यामुळं प्राईज हा पण फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. प्राईज मेन फॅक्टर येतो त्याच्यामध्ये, की परवडणारी प्राईज, की आता ते प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये काढणार आहे आणि त्याचबरोबर आता त्या प्रोडक्टची प्राईज सगळ्यांना ॲफोर्डेबल असायला पाहिजे, की ते प्रत्येकाला खरेदी करता आलं पाहिजे आणि परत परत ते आपल्याकडे येऊन घेतलं पाहिजे. आणि शेवटचा पी येतो ते म्हणजे प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे आपण जो पैसा कमवतो, आपलं पण या पृथ्वी तलावरती आल्याच्यानंतर उत्तरदायित्व आहे की आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुम्ही काहीतरी एक सोशल कामासाठी म्हणून तुम्ही ते पैसे खर्च केले पाहिजे. आणि माझा उद्योजकांना हाच सल्ला राहील की व्यवसाय, मला तर माझ्या दृष्टिकोनातून व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे ध्येय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पण एक वाक्य सांगितलेलं आहे, परिस्थितीला कधीच मोठं बनू नका, तुमचं ध्येय मोठं ठेवा. माझ्या आयुष्यात पण मी मोठं ध्येय ठेवलं म्हणून माझी वाटचाल जी आहे त्याच पद्धतीने झाली. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आत्ता आपण बघितलं मिस्टर नवनाथजींनी कशा प्रकारे म्हणजे आपल्या मीडियासोबत बोलताना पण त्यांनी असं मोटिवेशन दिलेलं आहे. चर्चासत्रामध्ये तर नवनाथजींचं जे भाषण ऐकताना खूपच आनंद होत होता, कारण की त्यांचे प्रत्येक पॉईंट्स हे प्रत्येक नवउद्योजक जे आहेत किंवा जे युवा उद्योजक आहेत त्यांना त्यांचे प्रत्येक पॉईंट्स हे प्रेरणादायी ठरत होते. आता नवनाथजींच्या याच सर्व पॉईंट्सवरती तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिष.